सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि गार्गी आणि माऊ गार्गीजवळ येऊन बसली आणि गावने पहिल्यांदा मांजरीला जवळ घेतलंय. चावत नाही आपली माऊ. माऊ शहाणी आहे. किती शहाणी आहे. हो उठव ना आता तिला. मला कपड्यांच्या घड्या घालायच्यात. कोणाला आली तुला का माऊला. आपल्याला जायचंय ना भूर शिरूरला. आजी पण येणार आहे गारखिंडीची. उठा उठ ना. माऊ ते बघ माऊला घेऊन बसलोय कसं. माऊ बसले तिच्या जवळ. अरे वा वा वा. माऊची ओळख झाली आहे ना. तू मखाना देते ना माऊला त्यामुळे माऊ तुझ्या हा आता नाही तुला गावळत. मावशाने नाही पडत. माऊला असं तर पाहिजे. मनू मामीचं ब्लँकेट ना. मनू मामीच्या ब्लँकेट वर चालली तुमची मजा. मनू मामीने बघितल्यावर मग आता तेच फाडून जाईल. नाही फाडणं. सॉफ्ट आहे ना ब्लँकेट मनू मामीचं. हॅलो आणि नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण. आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि आज आहे सोमवार आणि मी निघाली आहे शिरूरला. मम्मी आणि पप्पा पुढे गेले आहेत. गावी त्यांच्यासोबत गेली आहे. गावला एखाद्याच नेऊ किंवा नाही नेणार कारण सासूबाई येतील तिकडनं. तर नानांसोबत एखाद्याच मी गावला पाठवून देईल घरी. तिला शाळेत जायला आवडतं तर जाईल ती शाळेमध्ये. आणि आम्ही 12-1 वाजेपर्यंत येऊ किंवा 2 वाजतील जास्तीत जास्त. तर आज पासपोर्ट व्हेरिफिकेशन आहे. मी तुम्हाला माहितीच आहे पासपोर्टचे फॉर्म भरले होते आणि म्हणजे सगळ्यांचे भरले होते. तुम्हाला पूजा माहिती असेल दुबईला माझी मैत्रीण आहे तर तिचे सासू सासऱ्यांचे त्यांचे देखील फॉर्म भरले होते. आणि आज सगळेच व्हेरिफिकेशनसाठी निघालेलो आहोत आम्ही आता. चला तर मग जाऊया आता अळकुटीला. आणि मी चालत निघाली. पप्पा परत न्यायला येणार आहेत मला किंवा रस्त्याला कोणाची गाडी वगैरे भेटली तर मी पटकन जाईल. आणि अशा प्रकारे वातावरण आहे. पाऊस नाही आहे आज. आणि ऊनही नाही आहे. आभाळ आलेलं आहे सगळीकडे. मला न्यायला आलेले आहेत अळकुटीला. तर आता आम्ही अळकुटीला निघालेलो आहोत. आणि त्यांचं आवरलं नाही आहे त्यामुळे त्या काय माहिती आता किती वाजता उशीर नाही झाला म्हणजे झालं पण येतीलच लवकर. त्यांना सांगितलं मी फोन करून की आवरा पटपट म्हणून. बाहेर आले की भूक लागते ना. काय घेतलंय. चिप्स. आर्यनला एक देशील. आणि गार्गी आता नानांबरोबर घरी जाणार आहे पुन्हा. स्कूलला जाणार आहे तू. स्कूलमध्ये जाणार आहेस मग आर्यन बरोबर. चला. आणि आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. आईला त्यांना मी स्टँडमध्ये उभं केलं कारण आम्ही चाललो आहे मावस ननंदबाईंकडे वैशुताईकडे घरी. तर मुलांसाठी केळं आणायला आली आहे मी आत्ता. आणि ST आहे 15 मिनिटांनी ST आहे. तर चला तुम्हाला पण दाखवते. राळेगण सिद्धीला आहे त्यांचं घर. तर इथून खूप जवळ 15-20 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्यामुळे म्हटलं चला जाऊयात. तर मी आता केळं घेते. शिरूर स्टँडमध्ये आहे आम्ही. केळं कशी तो 60ची द्या 1 डझन. आणि केळं घेतलेली आहेत. तर आता आम्ही निघालो. 1:30 वाजता ST आहे आणि तिथून घरी देखील जायचे. गार्गी शाळेत जाऊन आली असेल आर्यनसोबत. ती खूप खुश होती. आर्यनसोबत असली खूप मजा करते मस्ती करते. आणि आम्ही उतरलेलो आहोत.
आहे श्रीखंड आहे राळेगण सिद्धीमधलं. हा इथून रस्ता आहे. चला चल पुढं तू नाही जवळ आहे. आता दमणार तुम्ही सगळे. नाही नाही घरी आलात त्या. चला हा तर फोन केला लगेच दुसरा फोन लावस तर घरी पोहोचल्या. Take the next left toward Anna Hazare Road, then make a U-turn. बाबू आहे वाटतं घरी. हे त्यांच्या गाय आहेत ना आणि 2 वासर नाही हे शेळे आहेत. अरे कुत्रा बघ ना तू ये ना बाहेर. हा आधी राहत होते. कुत्रा हा लाव ना भूकन. झालं का मिरच्या तोडून? सगळ्यांचे डोळे आलेत ना. झालं का मिरच्या तोडून? राड्याचं काय आता शेतकऱ्याचं घर म्हटल्यावर. बसा पिलो आम्ही पाणी. नाही बस जरा बसा. मुला झालं का तोडून झालं पुढे नाही ना तर नवरा बेडे बाय आहेत का? नाही सुट्टी दिली त्यांना. आम्ही आलो म्हणून दिली का? 7:30 जातोय. हा टाइम झालाय बरोबर. 2 वाजेपर्यंत हे होते. मी काय दवाखान्यात आलते काय पासपोर्ट ऑफिसला. हा का कोणतं नाही काय सगळ्यांचं 5 कस्टमर होते. 5 कस्टमर होते आपले घरचे. कोण पप्पा होते आणि 2 ते शिंदे काकां ते मावशीन काका. असं आहे. हा आणि आम्ही निघालोय मिरच्या घेऊन. मिरच्यांची बाग आहे त्यांची. तर लाल मिरच्या आणि हिरव्या मिरच्या घेऊन निघालोय आणि भरपूर मोठी बाग आहे. मिरच्यांची बाग आहे ती शेतकरी आहेत आणि मिरच्या पण खूप छान आहेत 2-3 वर्षापासून. तर मिरच्या वगैरे दिल्यात त्यांनी लाल मिरच्या काळी वाल. तर आता आम्ही चाललो EST ला बसायला राळेगण सिद्धी गावामध्ये. आम्ही आता अण्णा हजारांचं गाव ना. अण्णा हजारांचं कुठे आहे त्यांचं घर? आलेलं कुठं ह्याच्यात मंदिरात येत राहायला. अच्छा मंदिरात राहतात. मंदिरात राहतात. इथून किती लांब आहे? जवळ आहे गावातून. एंट्री नाही समजत कोणाला. या बाबा नाही तसं काय आमचे मामा असते तर मग झालं असतं. हा हा आता आम्ही EST ची वाट बघू. पद्मावतीचं मंदिर. पद्मावती मंदिर आहे हे. आणि काय काय असतं इथं मंदिरात? म्हणजे मंदिरात कार्यक्रम राहतात नवरात्रामध्ये. अच्छा यादवबाबाचं मंदिर आहे. कुठं आहे ते? गावातच आहे. अच्छा ते मोठे आहे चांगलं. नवरात्रामध्ये 9 दिवस कार्यक्रम असतो इथं. 9 दिवस कार्यक्रम असतात. कीर्तन जेवण जेवण महाप्रसाद सगळे कार्यक्रम. आणि इथून आम्ही गेलो होतो पारनेरमध्ये. तर भूक लागली होती दोघींना आणि मी तिथे खाऊन आले होते थोडंसं त्यांच्या घरी. आणि मग त्यांना मिसळपाव घेतला होता आणि मी पाणीपुरी घेतली होती खाण्यासाठी.
आणि आम्हाला इकडून डायरेक्ट गारखिंडी गाडी भेटली होती, म्हणजे आमचं गावाच्या तिथून जाणारी गाडी. तर पारनेरवरून 5 वाजता असते पारनेरवरून. आणि हा पारनेरचा घाट आहे, छोटासा घाट आहे पारनेरवरून जाताना. आणि एस टीमध्ये असा प्रवास जरा लहानपणीच्या आठवणी येतात एस टीने प्रवास करायचा. ते पुढे आई आणि मम्मी बसली होत्या. आम्ही पप्पा शिरूरवरूनच गेले होते घरी. आणि आमचं जेवण झालेलं आहे. तर जेवणामध्ये डाळ भात होता आणि मिरच्या तळल्या होत्या, चपाती देखील होती. तर आज सासूबाईंना इकडेच थांबून घेतला. आम्ही पारनेरवरून आलो. तर तुम्हाला माहितीच आहे संध्याकाळी एक पारनेर गाडी येते जी आमच्या गावामध्ये येते, डायरेक्ट कळसला जाते इथनं कारखिंडीवरून. तर तिने आम्ही घराजवळ उतरलो इथे मम्मीच्या घराजवळ. आणि सासूबाईंना जाऊन दिलं नाही, मी आज इकडेच घेऊन आले त्यांनाही. तर त्यांचं आता त्यांची आवडती मालिका लागली, तर त्या टी व्ही बघतायत. आणि आमचं जेवण वगैरे झालेलं आहे सगळं. आणि गार्गी पप्पा इथे झोपलेले आहेत. तर आता सगळ्यांचं झोपायचा टायमिंग झाला आहे. तर 1 तासाने आता झोपतील ना सगळे 1 तासामध्ये. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते, कारण आता झोपण्याची वेळ झालेली आहे. आणि आज दिवस कसा गेला कळालंच नाही. आम्ही म्हणजे भरपूर फिरलो, शिरूरला गेलो, मेन कामं केली. शिरूरला पासपोर्ट वगैरे काढायचा होता, तुम्हाला माहितीच आहे. तर पासपोर्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनही झालेलं, तेही सगळं व्यवस्थित झालं, त्यातही काही प्रॉब्लेम नाही आला. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो माझ्या मावस नंदेकडे. तर ते राळेगण सिद्धी येथे राहतात. तर राळेगण सिद्धी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे अण्णा हजारेंचं गाव. आणि खूप छान वाटलं त्यांच्याकडे जाऊन. आणि त्यांनी आम्हाला हिरव्या मिरच्या दिल्यात, लाल मिरच्या दिल्यात, कारण त्यांच्याकडे मिरचीची बाग आहे. म्हणजे मिरचीची बाग म्हणजे ते मिरच्या त्यांच्या शेतात लावलेल्या आहेत, तर रोज तोडतात. त्या खूप मिरच्या आहेत आणि खूप कष्ट करतात ते सगळे. तर त्यांचं घर पाहायला गेलो होतो आम्ही. आणि मग त्यानंतर आम्ही पारनेरला गेलो. पारनेरवरून डायरेक्ट आपल्या गावामध्येच एस टी येते गारखिंडी कळस गाडी. तर मस्तपैकी एस टीमध्ये बसून डायरेक्ट घराजवळ उतरलो, कारण वाटही पाहायला लागली नाही कसली, काहीच नाही. नाश्ता वगैरे केलेला होता तिथे, त्यामुळे आत्ता जास्त भूक नव्हती जेवायला. तर आत्ता जेवण वगैरे झालेलं आहे. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.